पुणे ग्रामीण पोलीस दलात एक खळबळजनक घटना घडली आहे। पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी पोलीस हवालदार विष्णू केमदारने हे 10 जूनला सकाळी पहाटेपासूनच इंदापूर पोलीस ठाण्याच्या शासकीय वसाहतीतून बेपत्ता झाले आहेत। केमदारने यांनी लिहिलेली एक चिठ्ठी समोर आली असून या चिठ्ठीतून त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह अन्य 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले। मागील 2 महिन्यांपासून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलीस हवालदार रासकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे। तुझी नोकरी आणि यापुढील आयुष्य हे उद्ध्वस्त करून टाकेल अशी भाषा वापरून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, असं या चिठ्ठीत लिहिलेलं आहे। विष्णू केमदारने यांनी त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर एक कॉल रेकॉर्डिंग ऑडिओ देखील पाठवलेला आहे। माझ्या या अवस्थेला होणाऱ्या परिणामांना पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे जबाबदार आहेत, असंही या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे। या संपूर्ण खळबळजनक घटनेनंतर इंदापूर पोलीस ठाण्यात विष्णू केमदारने यांच्या पत्नी प्रियंका केमदारने यांनी पती हरवल्याची तक्रार इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। या घटनेमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून केमदारने नेमके बेपत्ता का झाले, त्यांच्या बेपत्ता होण्यामागे इतर काही कारणं आहेत का, या निमित्ताने असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। तर रात्रीपासून ते बेपत्ता आहेत, नेमकं काय प्रकरण आहे आणि त्यांनी एक घरामध्ये चिठ्ठी ठेवलेली आहे, ती चिठ्ठी काय आहे आणि काय नेमका मुद्दा काय आहे? तुम्ही आता पोलीस स्टेशनला आला, काय तक्रार तुम्ही दाखल केली आणि पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं? माझे मिस्टर मी सकाळी उठले 7ला, त्याच्या आधीपासून घरात नाहीत। मी 8च्या नंतर रोज सकाळी क्रिकेट खेळायला जातात। 8च्या नंतर मी त्यांच्या मित्रांकडे चौकशी केली, तर मी सकाळी परत 8:30 वाजता माझा मोबाईल बघितला, तर माझ्या मिस्टरांनी माझ्या मोबाईल एक रेकॉर्डिंग आणि एक चिठ्ठी पाठवली। त्यात PI साहेब सूर्यवंशी आणि रासकर यांच्या नावावर त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली असं त्यांनी मला सांगितले आहे। त्याच्यामध्ये कशामध्ये सांगितलं? चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहून ठेवलं होतं। म्हणजे चिठ्ठी आधी त्यांनी मला मी मोबाईलवरची बघितली, परत मी घरामध्ये बघितल्यावर मला बेडच्या ड्रायव्हरमध्ये चिठ्ठी सापडली। त्यात परत मी रेकॉर्डिंग ऐकलं, तर PI साहेबांची धमकी अशी आहे की म्हणजे नाही का, तुला गाडून टाकील, तुला काय करून हा त्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या नवऱ्याला वैयक्तिक धमकी देत आहे का, हा माझा प्रश्न। तुम्हाला काय वाटतं की ह्या प्रकरणामध्ये का धमकी दिली गेली? नेमकं तुमच्या मिस्टरांनी तुमच्याबरोबर काहीतरी गोष्टी शेअर केल्या असतील की काय झालं, कशामुळे मला झालं? म्हणत होते त्यांच्याकडे प्रतिबंधाचा टेबल होता, त्यांची कारवाई तर सगळ्या पूर्ण होत्या, त्यांच्यावर कुठं काही नाही, पण त्यांच्या साथीला सूर्यवंशी हा कामाला होता टेबलला, त्यांच्या साथीला। तर साहेबांचं म्हणणं की तो रात्रीच्याला कनेक्शन करतो, तो वाळूचं हे करतो, तर तुम्ही त्याला समजून घेतलं पाहिजे, तुम्ही काय त्याला म्हणजे आणि कधी काय बोलायला गेले की मी वरिष्ठ आहे, नाही तू वरिष्ठ आहे, तू त्याच्याकडे कामं करून घेतली, तो तर काय म्हणायला गेले की तो म्हणायचा साहेबांनी बघून घेतील। साहेबांना म्हणला माझा नवरा त्यांना म्हणला की मला दुसरा कर्मचारी द्या माझ्यासोबत कामाला, तरी साहेबांनी दिला नाही। मग ह्यांची दोघांची काही खरखर झालेली ही मला माहीत नाही, मी गावाकडे होते त्याच्यामुळे माहिती नाही, पण गेल्या महिन्यापासून ना त्यांची पगार नाही, काय नाही, ते ड्युटीला कुठं हजर झाले नाहीत, काय नाही। मी विचारलं तर म्हणायचे मला सुट्टी काढली म्हणायची, त्याच्यावर मला काय बाकीचं माहिती नाही। मी 2 दिवसासाठी इंदापूरला चला म्हणलं, आता पोराची शाळा भरली, चला म्हणलं इंदापूरला, तर ते येत बी नव्हते, ते म्हणायचे नाही मला जायचं नाही। मी म्हणलं का, तर नाही तुला सांगतो परत, आणि त्यांनी मला काही बोललेच नाहीत। रात्री फक्त जरा टेन्शनमध्ये होते, काल दिवसभर फिरत होते। काल 5 वाजता मी आपलं मनाला शांती म्हणून त्यांना देवस्थानी पण घेऊन गेले की त्यांच्या एक प्रकारे त्यांच्या मनाला शांती भेटावी म्हणून, पण त्या रेकॉर्डिंगमध्ये नुसार तर मला वाटतं की PI साहेबांना नाही ना तसा अधिकार नाही ना, तुम्ही ड्युटी संदर्भात काय बी माझ्या नवऱ्याला बोला, पण धमक्या देणं हे कुठे गाडून टाकील, असेल PI बघितले असेल हे माझं फक्त म्हणणं आहे। माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, नाही मिळाला तर मी पोलीस स्टेशनसमोर माझे लेकरं बाळासोबत मी पोलीस स्टेशनपासून आत्महत्या करेन। या व्यतिरिक्त काय वाद आहेत का, असं काय तुमच्या संपर्कात किंवा बोलण्यात आलं का? आणि गेले महिनाभर मग तुम्ही राहत कुठं होता? मी गेल्या महिन्यापासून, मी गेल्या 25 एप्रिलपासून मी गावाकडे यात्रा होती, त्याच्यामुळे आम्ही गावाकडे गेलो होतो। 27 एप्रिलला ते आले तिकडं, 27 एप्रिलपासून ते कामावर नाहीत। मी त्यांना विचारलं तुम्ही का सुट्टीवर आहे, तर त्यांनी सांगितलं ते काहीच सांगत नव्हते। 1-2दा फक्त म्हणले मी बाहेर चालले, बारामतीला चालले, एवढ्या व्यतिरिक्त काही नाही। ते गेले 15 दिवसात तर एवढ्यासारखं करत होती ती, काय सांगायचं, तरी पण आम्ही नाही का ते तसे करतात म्हणून मी बाकीचा त्यांना वैयक्तिक कोणताही त्रास दिला नाही। इतर ठिकाणी काही तुम्ही शोध घेतला का त्यांचा, कोणाकडे गेलेत वगैरे काय वाटतं का? यापूर्वी पण ते अशा पद्धतीनं बेपत्ता झाले होते आणि त्याचे तक्रारी देखील पोलीस ठाण्याला दाखल आहेत, अशी पण माहिती आता पोलिसांकडून गेले होते।
पण ते असं नव्हतं ना गेले की कुठली चिठ्ठी ठेवून त्यांना कोणी धमकी देऊन, ते आमचा वैयक्तिक प्रॉब्लेम होता घरचा, त्याच्यामुळे ते गेले होते. गेल्या 2-4 वर्षामध्ये पण गेले होते, पण त्यांना असं नाही. आता मला जास्त भीती वाटते, कारण माझ्या नवऱ्याला काय झाल्यावर मी प्यायचं काही घेऊन बसू आणि ह्या कर्मचाऱ्याचं मी काही घेऊन बसू. त्याच्यामुळं मला बाकीचं काही माहिती नाही. मला माझा नवरा पाहिजे. नाही नवरा भेटला तर मी माझी पोरं इथं पोलीस स्टेशनसमोर येऊन आम्ही ठरवू काय करायचं. इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये केमदारने यांच्या पत्नीने त्यांचे पती केमदारने हे मिसिंग झालेले आहेत, या अनुषंगाने तक्रार दिलेली आहे. आमची प्रायोरिटी ही सध्या केमदारने यांना शोधणे ही आहे. त्या अनुषंगाने आम्ही पथक तयार केलेले आहेत आणि ते त्यांचा शोध घेत आहेत. त्यांनी बेपत्ता होताना एक चिठ्ठी त्यांनी लिहिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर काही आरोप केलेले आहेत. त्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयामार्फत त्याची चौकशी चालू आहे आणि त्या चौकशीच्या अनुषंगाने जे दोषी असतील त्यांचा तसा अहवाल तयार केला जाईल आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.